हा स्टुडंट्स, लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं बघा की हाऊ टू कन्वर्ट दॅट सॉस प्रोजेक्शन फॉर्म्युला इन टू द फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला और न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला. की सपोज आपल्याकडे सॉस प्रोजेक्शन फॉर्म्युला असेल तर आपण त्याचं इझिली कन्वर्जन करू शकतो न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युलामध्ये. फक्त काय की सॉस प्रोजेक्शन फॉर्म्युलामध्ये जो सी बॉन्ड आहे अलॉंग अ स्लंटिंग लाईन, त्याच्याकडे आपल्याला अशा टाईपमध्ये बघायचं असतं की रियर कार्बन इज एक्झॅक्टली बिहाइंड द फ्रंट कार्बन. फ्रंट कार्बन शो करायचा डॉटनी, रियर कार्बन शो करायचा सर्कलनी, आणि बस मग राहिलेले जे बॉन्ड्स आहेत ते ड्रॉ करायचे. इट गिव्स न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला. आणि ज्यावेळेस आपण सॉस प्रोजेक्शन फॉर्म्युलावरून फिशर प्रोजेक्शन ड्रॉ करतो त्या सिंपल गोष्ट काय लक्षात ठेवायची की हा सॉस प्रोजेक्शन फॉर्म्युला अशा टाईपमध्ये रिअरेंज करायचा आपण की जेणेकरून फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युलामध्ये जे हॉरिझॉन्टल बॉन्ड्स येणार आहेत दोज मस्ट बी टुवर्ड्स द वीवर. आता हे बघ, इथून बघताना आपण इकडून बघताना हा बॉन्ड आहे टुवर्ड्स द वीवर आहे, हा बॉन्ड टुवर्ड्स द वीवर आहे. हे बॉन्ड जे आहेत ते टुवर्ड्स द वीवर आहेत. हे बघ, हे बॉन्ड टुवर्ड्स द वीवर. आणि इकडून बघताना हे जे बॉन्ड्स आहेत दीज आर अवे फ्रॉम द वीवर. व्हर्टिकल लाईनवरचे जे बॉन्ड्स आहेत दोज आर अवे फ्रॉम द वीवर. मग आपल्याला काय कळतं की ज्यावेळेस आपण अशा टाईपमध्ये अरेंजमेंट करतो की पाठीमागच्या कार्बनचे बॉन्ड्स एक्झॅक्टली फ्रंट कार्बनच्या ग्रुप्स किंवा ॲटमच्या पाठीमागे येतील. म्हणजे हा फर्स्ट कार्बन आहे त्याच्यावरचा ॲटम आणि हा बॅक कार्बनचा ॲटम, तर बॅक कार्बनचा ॲटम फ्रंट कार्बनच्या एक्झॅक्टली पाठीमागे. तसंच ह्या आरच्या एक्झॅक्टली पाठीमागे वाय, ह्या क्यूच्या एक्झॅक्टली पाठीमागे झेड. इथं जसं दाखवलं आपण तसं डायहेड्रल अँगल 0. तर अशा टाईपचं जे कन्फिगरेशन आहे किंवा कॉन्फॉर्मेशन आहे त्याला आपण म्हणलं इक्लिप्स कॉन्फॉर्मेशन. अशा कॉन्फॉर्मेशनला आपण काय म्हणलं, इक्लिप्स कॉन्फॉर्मेशन. की हा सी सिग्मा बॉन्ड रोटेट होऊ शकतो आणि मग ह्या ॲटमच्या पोझिशन चेंज होऊ शकतात विथ रिस्पेक्ट टू दीज ॲटम्स. मग फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युलामध्ये जी काही पोझिशन असते ॲटमची इट करस्पॉन्ड्स टू इक्लिप्स कॉन्फॉर्मेशन. ही कुणाशी करस्पॉन्डिंग असते, इक्लिप्स कॉन्फॉर्मेशनची. बस ते लास्ट लेक्चरमध्ये आपण डिटेलमध्ये डिस्कस केलं. आता इथं परत तोच अर्धा तास नाही घालवत. आता मला याच्यावरून डायरेक्ट स्ट्रक्चर काढायचं आहे. याच्यावरून मला डायरेक्ट फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला ड्रॉ करायचा आहे. तर सगळ्यात पहिलं तर बघणार मी की सॉर्स प्रोजेक्शन फॉर्म्युला आहे हा कसला पाहिजे मला, इक्लिप्स्ड. क्या इक्लिप्स्ड आहे का? हा जर इक्लिप्स असेल तर फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला ड्रॉ करणं एकदम इझी आहे. आणि इक्लिप्ससाठी काय पाहिजेत, फ्रंट कार्बन आणि बॅक कार्बनचे ॲटम्स किंवा ग्रुप्स एक्झॅक्टली एकमेकांच्या मागे तर आहेतच बघ. हा आर आहे, एक्झॅक्टली त्याच्या पाठीमागे एम आहे, पीच्या एक्झॅक्टली पाठीमागे क्यू हे एन, आणि क्यूच्या एक्झॅक्टली पाठीमागे हा ओ आहे. ते एकदम सिम्पल आहे. मग आता याचा ज्यावेळेस मला फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला ड्रॉ करायचा आहे त्यावेळेस व्हर्टिकल बॉन्ड्स मस्ट बी अवे फ्रॉम द वीवर, हॉरिझॉन्टल बॉन्ड मस्ट बी टुवर्ड्स द वीवर. तर आता बघताना आपण अशा टाईपमध्ये बघणार आहे बघ. इथून इकडून बघणार याच्याकडे. आता इथून बघताना बघ काय होईल, हे जे बॉन्ड्स आहेत हे तुझ्याकडे येणारे बॉन्ड्स आहेत. हे जे बॉन्ड्स आहेत हे तुझ्याकडे येणारे बॉन्ड्स आहेत, म्हणजे हे बॉन्ड्स टुवर्ड्स द ऑब्झर्वर. आपण इकडून बघतोय तर हा बोर्डच्या बाहेर येणारा बॉन्ड, बोर्डच्या आतमध्ये जाणारा बॉन्ड आपल्याला इथून आपल्याकडे येताना दिसत आहेत, प्रोजेक्टिंग टुवर्ड्स अस. आणि हा अवे फ्रॉम द वीवर हा पण काय, अवे फ्रॉम द वीवर. मग आता फक्त पहिल्या कार्बनची चर्चा करूयात. इथल्या हा बॉन्ड अवे फ्रॉम द वीवर आहे, तर व्हर्टिकल लाईनवरती अवे फ्रॉम द वीवर. आता आपण इकडून बघतोय बघ याच्याकडे, तर इकडून बघताना आपण हा बोर्डच्या बाहेर येणारा जो बॉन्ड आहे तो आपल्याला कुठल्या साईडला दिसेल, राईट साईडला. तर राईट साईडला दिसणार एन, लेफ्ट साईडला कोण दिसणार, ओ. तर बस फिनिश, एवढंच करायचं आहे आपल्याला. की टॉपला दिसणार आहे आपल्याला एम अवे फ्रॉम द वीवर, टॉपला दिसणार आहे मला एम अवे फ्रॉम द वीवर. राईट साईडला कोण दिसणार, एन, आणि लेफ्ट साईडला कोण दिसणार, ओ. इथून बघतोय आपण ह्या कार्बनकडे अवे फ्रॉम द वीवर, व्हर्टिकल लाईनवरती टुवर्ड्स द वीवर. हा राईट साईडला, हा लेफ्ट साईडला, तर हा लेफ्ट साईडला, हा राईट साईडला. आणि आता इकडून बघतानाच हा बॉन्ड अवे फ्रॉम द वीवर आहे आर, तर आर इकडे येणार. हा बोर्डच्या बाहेर येणारा बॉन्ड पी राईट साईडला, आणि बोर्डच्या आतमध्ये जाणारा बॉन्ड क्यू. तर ज्या साईडला एन दिसतोय त्या साईडलाच पी दिसणार आहे, राईट साईडला.
ज्या साईडला ओ त्या साईडलाच क्यू दिसणार आहे लेफ्ट साईडला, आणि हा अवे फ्रॉम द व्हीवर आर. हे ड्रॉ करता आलं तर फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला वगैरे जमलं तुला. आर आणि आता राहिलं कोण, इकडे आर, इकडे दिसणार पी, आणि इकडे कोण दिसणार आपल्याला क्यू. फिनिश. तर इक्लिप्स कॉन्फॉर्मेशन हे सगळं कशामुळे झालं का, ते इक्लिप्स कॉन्फॉर्मेशनसाठी असतं की आरच्या पाठीमागे एम आहेच बघ, पीच्या पाठीमागे एन आहेच इथे, आणि क्यूच्या पाठीमागे ओ. तर क्यूच्या एक्झॅक्टली पाठीमागे ओ. तर ह्याच्यावरून हे डायरेक्ट मिळालं आपल्याला. आता इथं नाही करता येणार बघ तसं, इथे डायरेक्ट नाही ड्रॉ करू शकत का, आता एमच्या पुढे कोणच नाहीये. हा बोर्डच्या आतमध्ये जाणारा बॉन्ड आहे, हा बोर्डमधून बाहेर येणारा बॉन्ड आहे, आणि हा बोर्डमधलाच बॉन्ड आहे एम. आपल्याला ह्या लाईनचे सिग्निफिकन्स माहिती आहेत की हे बॉन्ड प्लेन ऑफ पेपरमध्ये आहेत. हा पेपरमधून बाहेर येणारा बॉन्ड, पेपरमधून बाहेर येणारा बॉन्ड, पेपरमधून आतमध्ये जाणारे बॉन्ड्स पाठीमागच्या साईडला. मग आता काय करायचं, ह्याचं रोटेशन करून घ्यायचं. सी सी बॉन्ड आहे तो रोटेट होऊ शकतो. मग आता हे बघ, आपण इकडे रोटेशन करून घेऊयात. कसं दाखवू इकडे, हा जरा क्यू आहे, एकच मिनिट. आता याच्यामध्ये रोटेशन करू बघ. याच्यामध्ये आता रोटेशनकडे नीट लक्ष दे. आता रोटेशन करताना काय करणार आहे आपण, हा जो आर आहे, आर किंवा काही करू शकतो तू, एवढं सुद्धा करू शकतोस. हा पी इथे आला बरोबर, हा जो पी आहे तो आला इथे, तर क्यू येणार इथे, आणि हा जो आर आहे तो येणार इकडे, आर येणार इकडे. मग स्ट्रक्चर कसल्या टाईपचं मिळेल बघ. आता इथलं कॉपी करतो मी, फक्त पोझिशन आयटमच्या चेंज करतो नंतर. हे बघ, वरती तर काही चेंज केला नाही आपण, वरती सगळी सिच्युएशन अशीच आहे. आता इथे फक्त झालं काय बघ, हा पी इथे आला प्लेन ऑफ पेपरमध्ये, हा क्यू जो इथला आहे तो बोर्डच्या पाठीमागे जाणार, आणि हा जो आर आहे तो बोर्डच्या पुढे येणार. आर इथे येणार क्यू, आणि बोर्डमध्ये जाणार पी. हा बॉन्ड ज्यावेळेस रोटेट होणार आहे त्यावेळेस काय होणार, हे इथं आलं बोर्डमध्येच की हा बोर्डच्या बाहेर येणार इकडे आर, आणि हा जो क्यू आहे तो बोर्डच्या पाठीमागे जाणार इकडे. क्यू आर पी, काही टेन्शन नाही बाळा, हे होणार आहे. तर आता इथे ॲटम्स कुठले असणार आहेत, इथे येणार पी, इकडे जाणार आर बोर्डच्या बाहेर, आणि इकडे येणार क्यू. हे सिग्मा बॉन्ड रोटेशन, हे तुला कळलं पाहिजे की हा सी सी सिग्मा बॉन्ड आहे तो रोटेट झाला. हे कशामुळे झालं, सी सी सिग्मा बॉन्ड रोटेशनमुळे झालं. आता याच्याकडे मी इकडून बघेल सेम, का तर इक्लिप्स्ड आहे, एक्झॅक्टली एकमेकांच्या समोर आहेत हे ॲटम्स किंवा ग्रुप्स. तर याच्यावर मी डायरेक्ट काय ड्रॉ करू शकतो, इकडे फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. चल ड्रॉ करूयात. आता याच्यावरून फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला इझिली ड्रॉ करू शकतो मी. इकडे बघणार आहे आता आपण, इकडे बघताना बघ काय दिसेल, कार्बन कार्बन, काही टेन्शन नाही. अवे फ्रॉम द व्हीवर एम, अवे फ्रॉम द व्हीवर एम. बोर्डमधून बाहेर येणारा बॉन्ड राईट साईडला दिसणार एन, बोर्डच्या आतमध्ये जाणारा बॉन्ड लेफ्ट साईडला दिसणार ओ, एम एन ओ. चला एम अवे फ्रॉम द व्हीवर, काही टेन्शन नाही. राईट साईडला एन, बोर्डमधून बाहेर येणारा बॉन्ड, आणि लेफ्ट साईडला कोण दिसणार ओ. आता बॉटमला तसंच पी
आर आणि इकडे कोण दिसणार क्यू. इकडून बघतोय बाळा, आपण व्हिज्युअलाइज करायचं की आपण प्लेन ऑफ पेपरमध्ये हा बॉन्ड बाहेर येतोय तर आपल्या कुठल्या साईडला दिसेल, राईट साईडला. हा बॉन्ड आतमध्ये चाललाय तर कुठल्या साईडला दिसेल, लेफ्ट साईडला. मग आता तुम्ही म्हणाल हे वेगळं आहे आणि हे वेगळंच आहे. तर हे बघ, एवढा पोर्शन सेम आहे, काही टेन्शन नाही. आणि आपल्याला माहिती आहे की 3 ॲटम आहेत, पोझिशन जर एक्सचेंज केला तर सेम मॉलिक्यूल राहतो. मग आता मी काय करतो बघ, हा पी इकडे आणतो, आर इकडे नेतो आणि क्यूला इकडे आणतो. बरोबर, ह्या पीला इकडे नेला, आरला इकडे आणला आणि क्यूला इथे आणला. तर आपल्याला हे नाही स्ट्रक्चर मिळणार, आपल्याला हे नाही स्ट्रक्चर मिळणार. का तर हा मॉलिक्यूल आणि हा मॉलिक्यूल कम्प्लिटली डिफरंट मॉलिक्युल्स आहेत. का तर 2 ॲटमच्या पोझिशन एक्सचेंज झाल्यात फक्त यांच्यामध्ये. तसंही व्हिज्युअलाइज करावं लागतं. आता बघ, ह्या स्ट्रक्चरमध्ये वाटलंच तू यासाठी इकडे काढतो मी, ह्याला जरा कॉपी करतो. इथे गेला कॉपी वरून, आणि याच्यामध्ये रोटेशन करतो की हा पी इकडे आला तर हा आर इकडे येईल आणि हा क्यू याच्या जागेवरती येईल. क्यू जो आहे तो पीच्या जागेवरती येईल. मग आपल्याला काय स्ट्रक्चर मिळतंय बघूयात. सिग्मा बॉन्ड रोटेशन नंतर, सॉरी, मग काय स्ट्रक्चर मिळतंय बघ. चलो, ह्या ॲटमच्या पोझिशन झाल्या चेंज बघ. आता काय झालं बघ, इथे आला पी, इथे गेला आर आणि इथे आलं क्यू. आता हा मॉलिक्यूल मी उचलला इथला, कॉपी पेस्ट, आणि याच्यावरती ठेवायला गेलो तर मॅच नाही होत बाळा. काय काय मॅच होतोय बघ, वरती सगळा पोर्शन मॅच होतोय, MnO वरती सगळं मॅच होतंय, MnO. का तो वरती अरेंजमेंट सेमच आहे. खाली काय झालंय बघ, पी वरती पी मॅच, पण आर आणि क्यूचं काय झालंय, आर आणि क्यू मॅच होत नाहीत बाळा. का तर हे दोघं डिफरंट मॉलिक्युल्स आहेत, एकमेकांचे काय आहेत हे माहीत नाही आपल्याला, नंतर बघू ऑप्टिकल आयसोमेरिझममध्ये. तर हे MnO वरती मॅच झालं, पण खाली बघ पी वरती पी मॅच, पण क्यू वरती आर आणि आर वरती कोण आहे, क्यू. का तर बाळा हा मॉलिक्यूल आणि मी कॉपी केलेला मॉलिक्यूल हा शेजारचा, हे डिफरंट मॉलिक्युल्स आहेत. हा आणि हा म्हणजे हा, हे डिफरंट आहेत. म्हणजेच हा मॉलिक्यूल आणि हा मॉलिक्यूल सेम नाही आहेत बाळा, डिफरंट मॉलिक्युल्स आहेत. हे सगळे काय आहेत, डिफरंट मॉलिक्युल्स आहेत. हे डिफरंट मॉलिक्युल्स आहेत. आणि तुला अजून एकदा प्रूव्ह करू शकतो आपण, अजून एकदा हे तुला अजून एकदा प्रूव्ह करून दाखवू शकतो. कसं तर इथे आता हे जे आपल्याकडे आहे बघ, हे काढूनच टाकतो इथलं. 1 मिनिट, याची काही गरज नाही मला, काढून टाकतो ह्याला, डिलीट. ओके, तर हा मॉलिक्यूल वेगळा, इकडे मॉलिक्यूल ड्रॉ करतोय तो वेगळा. आता हा कॉपी करून घेतो बघ मी इथला, हा कॉपी, इथे. आता याच्यामध्ये रोटेशन करतो बघ, याच्यामध्ये हा आर, हा आर पीच्या जागेवरती आला तर पी क्यूच्या जागेवरती जाणार आणि क्यू आरच्या जागेवरती येणार. सिग्मा रोटेशन. का तर काय होतंय, हा CC बॉन्ड रोटेट होतोय. रियालिटीमध्ये काय होतंय बाळा, रियालिटीमध्ये हा CC बॉन्ड रोटेट झालाय. मग काय झालं बघ, मग स्ट्रक्चर कुठल्या टाईपचे मिळालं आपल्याला
मग कुठल्या टाईपचं स्ट्रक्चर मिळतंय बघ. ह्या पोझिशन्स विथ रिस्पेक्ट टू वन अनदर चेंज झाल्या. आता काय मिळालं बघ, इथे आला आर, ओके नो प्रॉब्लेम. इथे आला क्यू आणि वरती कोण आलंय, सॉरी क्यू नाही गेला तिथे, क्यू आलाय इकडे आणि पी आलाय इथे. हे बघ पी इथे आला, क्यू इकडे आला आणि हा आर इथे आला. तर आता हा मॉलिक्यूल सगळं काय सेमच, फक्त सिग्मा बॉन्ड रोटेट होतोय. हे सगळं सेमच आहे बाळा. यांच्यामध्ये फक्त काय होतंय, सिग्मा बॉन्ड आहे तो रोटेट होतोय. मग आता हा मॉलिक्यूल मी कॉपी केला इथून आणि इथे पेस्ट केला. तर हे बघ वरती सगळं मॅच होतंय MnO का, तर वरती कन्फिगरेशन सेमच आहे ॲटमचं, स्पेसमधलं ओरिएंटेशन सेम आहे, MnO एक्झॅक्टली मॅच होतंय. बघ खाली बघ RR मॅच होतोय, खालच्या कार्बनवरती बघ RR मॅच होतोय, पण P आणि Q दोनच ॲटमच्या पोझिशन एक्सचेंज आहेत. आणि मी 1000 वेळा सांगितलंय की चारही ॲटम्स किंवा ग्रुप जर डिफरंट असतील सेंट्रल ॲटमला, म्हणजे कार्बनला चारही ॲटम्स किंवा ग्रुप्स डिफरंट अटॅच असतील, तर कुठले पण दोनच ग्रुप आपण एक्सचेंज केले तर वेगळाच मॉलिक्यूल मिळतो. तर हे दोघं वेगवेगळे मॉलिक्युल्स आहेत, सेम नाहीत. आणि हे दोघं काय आहेत, वेगवेगळे मॉलिक्युल्स आहेत. आता याच्याकडे जर बघितलं आपण इथून, तर हे मिळेल बघ फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. कुठे गेला, नाही तसा काढलाच नाही का आपण, बरं ठीक आहे जाऊ देत, तसा काढलाच नाही आपण, काढू शकतो आपण इथे. की आता जर बघितलं तर आम्हाला इकडे दिसेल M, खाली दिसेल R, इकडे दिसेल N, इकडे दिसेल Q, P आणि O. आणि ह्याच्याबरोबर कम्पेअर कर मग हे काय, MnO एकदम मॅच होतंय, खाली मॅच होत नाही, P आणि Q. आणि इथे बघ, इथे काय आहे बघ Q, इथे P. का तर बाळा ह्या दोन ॲटमच्या पोझिशन्स एक्सचेंज झाल्यात. तर इथे येणार Q आणि इथे येणार P. याच्यासाठी ड्रॉ करतो, हे सगळं ड्रॉ केलं. ड्रॉ जेवढं कळेल, इमॅजिन जेवढं करेल आपण, तेवढं हे सगळं लक्षात येतं. आणि मग हे सोपं आहे. केमिस्ट्री शिकायला बाळा वेळ लागतो, इझी नसतं, सगळं नवीन असतं ना. फिजिक्स वगैरे तुम्हाला सोपं असतं, मॅथमॅटिक्स फॉर्म्युला असतात, फॉर्म्युलामध्ये ते टाकलं की आन्सर मिळतं. इथं तसं नाही. इथं हा मॉलिक्यूल चेंज झाला, स्पेसमध्ये ओरिएंटेशन चेंज झालं की तुमचं फिनिश. तुम्ही म्हणणार आम्हाला ड्रॉच करता येत नाही, तर ह्याला वेळ लागतो. हे इझी नाही बाळा. चलो आता सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक, प्रचंड इम्पॉर्टंट टॉपिक, आणि ह्याच्यासाठी सगळं आपलं थांबलंय, ऑप्टिकल आयसोमेरिझम. म्हणजे आपण पुढचे काही लेक्चर्स आहेत ते अपलोड करून ठेवलेत. रिॲक्शन मेकॅनिझम, मग हॅलोजन डेरिव्हेटिव्स, त्याच्यानंतर अल्कोहोल्स, फिनॉल्स, इथर्स, अल्डिहाइड्स अँड केटोन्स, नायट्रोजन कंपाऊंड्स म्हणजे अमाइन्स वगैरे, आणि पॉलिमर केमिस्ट्री. तर हे जे 6 चॅप्टर आहेत तुझ्याकडे, रिॲक्शन मेकॅनिझम, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, अल्कोहोल, फिनॉल, इथर, अल्डिहाइड, केटोन्स, कार्बोक्सिलिक ॲसिड आणि नायट्रोजन कंटेनिंग कंपाऊंड्स म्हणजे अमाइन्स, आणि काय म्हणलं आपण पॉलिमर केमिस्ट्री. तर हे सगळे चॅप्टर मी अपलोड करून ठेवलेत लेक्चर्स. पण ते कळायला बाळा आपल्याला आधी काय कळलं पाहिजे, ऑप्टिकल आयसोमेरिझम. का तर त्या प्रत्येक येणाऱ्या रिॲक्शन मेकॅनिझममध्ये किंवा रिॲक्शन्समध्ये मी म्हणणार आहे की हा इनॅन्शोमर देतो, ही रिॲक्शनमध्ये इनॅन्शोमर्स तयार होतात, एखाद्या रिॲक्शनमध्ये डायस्टेरियोमर्स तयार होतात. मग हे इनॅन्शोमर्स, डायस्टेरियोमर्स, ऑप्टिकल आयसोमर्स वगैरे काय प्रकार आहे. एखाद्या रिॲक्शनमध्ये आपण म्हणतो ऑप्टिकली इनॅक्टिव्ह मिक्सचर तयार होणार आहे, ऑप्टिकली इनॅक्टिव्ह कंपाऊंड तयार होणार आहे. हे ऑप्टिकल काय. तर हे लेक्चर्स तू बघितले, एक 5-6 लेक्चर्स असतील, जास्त डिटेलमध्ये काही आपण जाणार नाही सध्या, MCQच्या वेळेत जाऊयात. आता फक्त एक कन्सेप्ट अंडरस्टँडिंग करूयात. तर सगळ्यात महत्त्वाचं काय, ऑप्टिकल आयसोमेरिझम हा कन्सेप्ट कळून घ्यायचा. आणि मग तुम्ही रिॲक्शन मेकॅनिझमपासून स्टार्ट करा लेक्चर बघायला, तिथून पुढची सगळी लेक्चर्स तुम्हाला इझिली कळून जातील. फक्त फ्लो तोच फॉलो करायचा, ऑप्टिकल आयसोमेरिझम, देन रिॲक्शन मेकॅनिझम, आणि मग बघायला सुरुवात करायची ॲक्च्युअली लेक्चर्स सिक्वेन्सनुसार 2, 3, 4, 5, 6 काय असेल ती सिक्वेन्स. चल आता ऑप्टिकल म्हणजे आपल्याला कळतच आहे, काहीतरी लाईटशी रिलेटेड दिसतंय. ऑप्टिकल आयसोमर्स म्हणजे लाईट रिलेटेड काहीतरी आयसोमेरिझमचा हा टाईप दिसतोय. ओके, कॉमन सेन्स सांगतो आपल्याला. पुढे जाऊयात. पुढे काय लिहिलंय बघ, थेरॉटिकल पोर्शन आधी पटकन उरकून टाकूयात.
ऑर्डिनरी लाईट कन्सिस्ट ऑफ रेज ऑफ डिफरंट वेवलेन्स ऑसिलेटिंग इन ऑल डायरेक्शन्स परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ लाईट. म्हणजे ज्यावेळेस आपण ऑर्डिनरी लाईटबद्दल बोलतोय, व्हाईट लाईटबद्दल बोलतोय मी, की सपोज आपल्याकडे व्हाईट लाईट आहे, ऑर्डिनरी लाईट. मग ही जी काही व्हाईट लाईट आहे तुम्ही प्रिझममधून पास केली की तुम्हाला कळतं की ही व्हाईट लाईट तर ॲक्च्युली कॉम्बिनेशन आहे कुणाचं, डिफरंट कलर्स आहेत. दोज डिफरंट कलर्स आर असोसिएटेड विथ डिफरंट वेवलेन्स. आपण ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये वगैरे तसलं बघितलं की व्हाईट लाईट आपण प्रिझममधून पास केली तर ती व्हाईट लाईट वेगवेगळ्या कलरमध्ये स्प्लिट होते का, तर ही व्हाईट लाईट जी आहे ती ॲक्च्युली वेगवेगळ्या कलरचं कॉम्बिनेशन आहे अँड ईच कलर करस्पॉन्ड्स टू पर्टिक्युलर वेवलेंथ. म्हणजे काय की ही जी व्हाईट लाईट आहे ऑर्डिनरी लाईट ती ॲक्च्युली एकच वेवलेंथवाली लाईट नाही आहे, तर ती काय नंबर ऑफ वेवलेन्स आहेत त्यांचं कॉम्बिनेशन आहे. ते पहिलं स्टेटमेंट ते म्हणते बघ, ऑर्डिनरी लाईट कन्सिस्ट ऑफ रेज ऑफ डिफरंट वेवलेन्स. रेड कलरच्या असतील, ब्ल्यू कलरच्या असतील, ग्रीन कलरच्या असतील, त्यांच्या सगळ्या वेवलेन्थचं कॉम्बिनेशन म्हणजे व्हाईट लाईट. तर ऑर्डिनरी लाईट कन्सिस्ट ऑफ रेज ऑफ डिफरंट वेवलेंथ ऑसिलेटिंग इन ऑल डायरेक्शन्स परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ लाईट. की सपोज लाईट आपल्याकडे ह्या डायरेक्शनमध्ये प्रोपोगेट होते, तर ह्या डायरेक्शनला परपेंडिक्युलर हे जे रेज आहेत सगळे ते काय होत असणार आहेत, ऑसिलेट. मग हे आपण अशा टाईपमध्ये दाखवतो की ऑर्डिनरी लाईट म्हणजे काय, ऑर्डिनरी लाईट कन्सिस्ट ऑफ रेज ऑफ डिफरंट वेवलेन्स, रेज ऑफ डिफरंट वेवलेन्स ऑसिलेटिंग इन ऑल डायरेक्शन्स. हे बघ, हे ऑल डायरेक्शन्सला ऑसिलेट होत आहेत, ऑसिलेटिंग इन ऑल डायरेक्शन्स परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन. हे लाईटचा प्रोपोगेशनचा पाथ आहे, लाईट इकडे प्रोपोगेट होते. आणि मग ही जी ऑर्डिनरी लाईट आहे इट इज ॲक्च्युली कॉम्बिनेशन ऑफ रेज ऑफ डिफरंट वेवलेन्स ऑसिलेटिंग इन ऑल पॉसिबल डायरेक्शन्स परपेंडिक्युलर टू पाथ ऑफ प्रोपोगेशन ऑफ लाईट. ओके, तेवढं तर आम्हाला कळतं. त्याला आपण म्हणतो ऑर्डिनरी लाईट. आता मग त्याच्यामध्ये एक टाईप आहे बघ, मोनोक्रोमॅटिक लाईट. लाईट कन्सिस्ट ऑफ रेज ऑफ सिंगल वेवलेंथ ऑसिलेटिंग इन ऑल डायरेक्शन्स परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ लाईट. मोनोक्रोमॅटिक लाईटचा सोर्स म्हणजे असा सोर्स की ज्याच्यामधून बाहेर येणारी लाईट फक्त एकाच वेवलेंथची असते, पर्टिक्युलर कॉम्बिनेशन नाही. जसं व्हाईट लाईट आपल्याकडे कॉम्बिनेशन आहे वेगवेगळ्या वेवलेंथचं. व्हाईट लाईट म्हणजे आपण काय म्हणतो, फ्रॉम 400 नॅनोमीटर टू 750 नॅनोमीटर याच्यामधल्या जेवढ्या पण वेवलेन्स येत आहेत त्या सगळ्यांचं कॉम्बिनेशन मिळून आपल्याकडे काय तयार झाली, ऑर्डिनरी व्हाईट लाईट. मग मोनोक्रोमॅटिक लाईट म्हणजे काय, तर पर्टिक्युलर एकच 400 नॅनोमीटर वेवलेंथवाली लाईट बस. त्याला आपण काय म्हणतो, मोनोक्रोमॅटिक लाईट. की लाईट कन्सिस्ट ऑफ रेज ऑफ सिंगल वेवलेंथ, कॉम्बिनेशन नाही वेवलेंथचं. लाईट कन्सिस्ट ऑफ रेज ऑफ सिंगल वेवलेंथ ऑसिलेटिंग इन ऑल डायरेक्शन्स परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ लाईट. म्हणजे मगाच सारखंच की हे जर डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन आहे तर आपल्याकडे आपण म्हणूयात की रेज ऑफ सेम वेवलेंथ, याची वेवलेंथ λ1, ही पण λ1, ऑसिलेटिंग इन ऑल डायरेक्शन्स λ1. फक्त काय सगळ्या वेवलेंथ सेमच. त्याला आपण काय म्हणतो, मोनोक्रोमॅटिक लाईट. आता पुढचा टाईप आहे प्लेन पोलराइज लाईट, PPL, प्लेन पोलराइज लाईट. याच्यामध्ये डिफरन्स एवढाच आहे की ज्या सिंगल वेवलेंथची लाईट सिंगल वेवलेंथवाली लाईट आपण प्रिझममधून पास केली, प्रिझमच म्हणतोय मी, सॉरी, म्हणजे निकोल्स प्रिझम म्हणजे आपण काय म्हणत ते पोलरायझर, ॲक्च्युली पोलरायझर. प्रिझम म्हणजे काय ते आपण एक निकोल्स प्रिझम म्हणून आहे, त्याला आपण म्हणतो पोलरायझर. ते म्हणलंय बघ की वेन मोनोक्रोमॅटिक लाईट इज पास थ्रू निकोल्स प्रिझम म्हणजे पोलरायझर, द लाईट कमिंग आउट ऑफ इट ऑसिलेट्स ओनली इन वन डायरेक्शन. म्हणजे आत्ता बघ, आत्ता आपल्याकडे जी लाईट होती आपण पाथ ऑफ प्रोपोगेशन म्हणूयात, आणि मग त्याच्यामधले जे वेवलेन्स होते λ1 मोनोक्रोमॅटिकचं λ1 हे सगळ्या डायरेक्शनमध्ये ऑसिलेट होत आहे परपेंडिक्युलर टू पाथ ऑफ प्रोपोगेशन. मोनोक्रोमॅटिक लाईट म्हणजे काय की हीच लाईट ज्यावेळेस आपण पोलरायझरमधून पास करतो, निकोल प्रिझम याच्यामधून ही लाईट पास केली मोनोक्रोमॅटिक, तर आता बाहेर येणारी लाईट आहे ती एकाच डायरेक्शनमध्ये ऑसिलेट होते, फक्त एकाच डायरेक्शनमध्ये. सगळ्यांची वेवलेंथ बाळा तीच, ती काही चेंज होत नाही λ1. एकाच वेवलेंथची लाईट असेल मोनोक्रोमॅटिक लाईट.
डिफरंट वेवलेंथचं कॉम्बिनेशन असेल ऑर्डिनरी लाईट. ऑर्डिनरी लाईट किंवा मोनोक्रोमॅटिक लाईट सगळ्या डायरेक्शनमध्ये ऑसिलेट होते, सगळ्या डायरेक्शनमध्ये. प्लेन पोलराइज लाईट नावच सांगते प्लेन, की हे एकाच प्लेनमध्ये डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन आहे, तर एकाच प्लेनमध्ये हे रेज आहेत, हे फक्त काय होतात, ऑसिलेट होतात. इट इज कॉल्ड एज मोनोक्रोमॅटिक लाईट. प्लेन पोलराइज लाईट. की वेन मोनोक्रोमॅटिक लाईट इज पास थ्रू निकोल प्रिझम, द लाईट कमिंग आउट ऑफ इट oscillates in only one direction. Such a light which oscillates in only one direction perpendicular to the direction of propagation of light is called plane polarized light. मग अशा लाईटला आपण काय म्हणायचं, प्लेन पोलराइज लाईट. म्हणजे चित्र होतं का प्लेन पोलराइज लाईटचं, माझ्याकडे बघू देत. हे बघ, इथे बघ, इथे तुला 3 कलर्स दिसत आहेत बघ, येलो, रेड, ब्ल्यू. दिसले, येलो, रेड, ब्ल्यू. आणि सगळ्यांची वेवलेंथ सेमच आहे बघ, हाईट बघ वेवलेंथची, म्हणजे त्या ज्या वेव्हज आहेत त्याची हाईट बघ. रेड असू देत, ब्ल्यू असू देत, किंवा हे बघ रेड असू देत. मी हे फिरवतो बघ, आता ब्ल्यू दिसते आपल्याला स्क्रीनवरती. ब्ल्यू लेफ्ट साईडला, एकदम पोलरायझरच्या लेफ्ट साईडला. पोलरायझरच्या लेफ्ट साईडला आपल्याला ज्या वेव्हज दिसत आहेत ब्ल्यू कलरच्या, आता बघ कुठल्या दिसत आहेत, रेड कलरच्या. आता बघ कुठला दिसत आहेत, येलो कलरच्या. ते स्क्रीनच वाईट आहे त्याच्यामुळे येलो नीट दिसत नाही. आता हे येलो कलरचे आणि सगळ्यांच्या वेवलेन्स काय सेम. म्हणजे ही जी लाईट आहे बघ, आता इथून पास होणारी लाईट दिसली. पोलरायझर मधून ही जी लाईट पास होते, इट कन्सिस्ट ऑफ रेज ऑफ सिंगल वेवलेंथ ऑसिलेटिंग इन ऑल डायरेक्शन्स. ब्ल्यूची डायरेक्शन बघ, रेडची डायरेक्शन बघ आणि येलोची डायरेक्शन बघ. आणि ह्या सगळ्यांची वेवलेंथ सेमच आहे, ते आपण चेक केलं. इकडे दिसतं आपल्याला की सगळ्यांचे वेवलेंथ सेम आहे वेव्हची. मग अशा टाईपची लाईट ज्यावेळेस आपण पोलरायझर मधून पास करतो बघ, इथे लिहिलंय पोलरायझर, तर पोलरायझर मधून बाहेर येणारी लाईट बघ एकाच डायरेक्शनमध्ये ऑसिलेट होते फक्त. ब्ल्यू, रेड, येलो त्या डायरेक्शन्स गेल्या. आता इथे बघ पोलरायझरच्या आधी आपल्याला काय दिसतंय, ब्ल्यू, रेड, येलो. आणि पोलरायझर मधून पास झाली बघ लाईट, की पुढे काय दिसतंय तुला, मधली ग्रीन कलरची ट्यूब नको बघू. पोलरायझर मधून पास झाली की फक्त काय दिसतंय तुला, एकाच प्लेनमध्ये ऑसिलेट होणारे रेज बघ. हे बघ एकाच प्लेनमध्ये, ब्ल्यू कलरची एकाच प्लेनमध्ये. मग त्याला काय म्हणायचं बाळा, इट इज कॉल्ड ॲज प्लेन पोलराइज लाईट. की वेन मोनोक्रोमॅटिक लाईट इज पास थ्रू निकोल प्रिझम विच इज नोन ॲज पोलरायझर, द लाईट कमिंग आउट ऑफ इट ऑसिलेट्स इन ओनली वन डायरेक्शन. की आपल्याकडे पोलरायझर आहे लेफ्ट साईडला, त्याच्यामधून लाईट पास झाली मोनोक्रोमॅटिक, पोलरायझर मधून बाहेर आली, कमिंग आउट ऑफ पोलरायझर इज ऑसिलेट्स ओनली इन वन प्लेन. म्हणून काय म्हणायचं, प्लेन पोलराइज लाईट. त्या पोलरायझरमुळे ती जी लाईट बाहेर येते त्याचे रेज बघ एकाच प्लेनमध्ये ऑसिलेट होतात, फक्त एकाच प्लेनमध्ये. त्याला काय म्हणायचं, प्लेन पोलराइज लाईट. प्लेन पोलराइज लाईट झालं. मग आता आपण मेन ठिकाणी आलो. इथे पण दाखवलंय बघ मी, क्या सोर्स आहे, लाईट सोर्स, आणि याच्यामधून येणारी लाईट बघ बाहेर. आता हा मोनोक्रोमॅटिक लाईटचा सोर्स आहे. मोनोक्रोमॅटिक लाईट म्हणजे याच्यामधून जे रेज बाहेर येत आहेत, λ1, 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 सगळ्यांची वेवलेंथ सेमच आहे, मोनोक्रोमॅटिक लाईट. आणि मोनोक्रोमॅटिक लाईट सगळ्या डायरेक्शनमध्ये काय होते, ऑसिलेट, सगळ्या डायरेक्शनमध्ये. पण ज्यावेळेस ही पोलरायझर मधून पास होते, पोलरायझर मधून पास झाली की एकाच प्लेनमध्ये ऑसिलेट व्हायला लागली बघ, एकाच प्लेनमध्ये. ही लाईट पोलरायझर मधून पास झाली की एकाच प्लेनमध्ये ऑसिलेट व्हायला लागली, तर ही जी लाईट आहे ह्याला आपण काय म्हणतो, प्लेन पोलराइज लाईट. ह्याला काय म्हणायचं, प्लेन पोलराइज लाईट. मग आता ऑप्टिकल आयसोमेरिझम बाळा याच्याशी रिलेटेड आहे. कुणाशी रिलेटेड आहे, प्लेन पोलराइज लाईटशी रिलेटेड आहे. मग आता पुढे जाऊयात बघ, पुढे जाऊयात. ऑप्टिकल आयसोमेरिझम कुणाला म्हणायचं आहे बघ, सर्टन कंपाऊंड्स रोटेट्स प्लेन पोलराइज लाईट वेन इट पासेस थ्रू द सोल्युशन ऑफ कंपाऊंड. की ज्या वेळेस प्लेन पोलराइज लाईट एखाद्या कंपाऊंडमधून आपण पास केली, सर्टन कंपाऊंड रोटेट्स प्लेन पोलराइज लाईट वेन इट पासेस थ्रू द
solution of compounds, such a compounds are called as optically active compounds, and the phenomenon of rotation of plane polarized light is called as optical isomerism. आता इकडे ह्या चित्राकडे लक्ष दे, इकडे दे लक्ष. इथे आपल्याकडे काय होता, सोर्स ऑफ मोनोक्रोमॅटिक लाईट. याच्यामधून मोनोक्रोमॅटिक लाईट पास झाली की जी सिंगल वेव्हलेंथशी असोसिएटेड असते. आता ही जी मोनोक्रोमॅटिक लाईट आहे सगळ्या डायरेक्शनमध्ये असोलेट होते बघ, सगळ्या डायरेक्शनमध्ये. ती आपण पोलरायझरमधून पास केली. ह्या पोलरायझरमधून पास केली की ती लाईट फक्त एकाच प्लेनमध्ये असोलेट व्हायला लागली, एकाच प्लेनमध्ये. ओके, तर ही प्लेन पोलराइज लाईट आहे. हा ॲरो म्हणजे तू लक्षात ठेव, प्लेन पोलराइज लाईट. आता इकडे एक ट्यूब आहे, ही आपल्याकडे एक ट्यूब आहे आणि याच्यामध्ये आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड घेतला बाळा. ही जी ट्यूब आहे इट इज कॉल्ड ॲज पोलॅरिमीटर ट्यूब. ह्याला काय म्हणतात, पोलॅरिमीटर ट्यूब. आणि याच्यामध्ये आपण काय घेतो, ऑर्गॅनिक कंपाऊंड एखादा किंवा त्याचं सोल्युशन. म्हणजे आपण म्हणूयात की आपल्या घरी शुगर आहे आणि शुगरचं आपण हे सोल्युशन घेतलं याच्यामध्ये, शुगर सोल्युशन. आणि एका साईडून आपण प्लेन पोलराइज लाईट पास केली याच्यामध्ये, की आता ती प्लेन पोलराइज लाईट ह्या शुगर सोल्युशनमधून पास झाली की काय झालं बघ, प्लेनचं रोटेशन. आधी प्लेन पोलराइज लाईट ह्या प्लेनमध्ये असोलेट होत होती आणि ह्या ट्यूबमधून बाहेर आली बघ पुढे, तर प्लेनचं डायरेक्शन काय झालं, चेंज. असं जर होत असेल देन द कंपाऊंड टेकन इन दिस ट्यूब इज ऑप्टिकली ॲक्टिव्ह. त्यावेळेस आपण त्या कंपाऊंडला काय म्हणतो, ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड. वेन प्लेन पोलराइज लाईट इज पास through certain solution of organic compound and the plane of plane polarized light gets rotated by certain angle, then that optical compound is known as then that compound, organic compound, is optically active compound, and this phenomenon of rotation of plane polarized light is called as optical isomerism, is called as optical isomerism. इथं दिसतंय बघ तुला, इथे एकदम क्लिअर दिसतंय. आपल्याकडे लेफ्ट साईडला पोलरायझर आहे आणि पोलरायझर मधून येणारी लाईट बघ आत्ता स्क्रीनमध्ये, ते जे ग्रीन कलर आहे, ग्रीन कलरची वेव्ह ती स्क्रीनमध्ये म्हणजे त्या प्लेनमध्ये असोलेट होते. पण ज्यावेळेस ब्ल्यू कलरची लाईट स्क्रीनमध्ये ते असोलेट होते. ओके, म्हणजे ते प्लेन आहे त्याचं, आत्ता प्लेन पोलराइज लाईटचं ते प्लेन आहे. आणि आता एक सॅम्पल ट्यूब आहे बघ, सॅम्पल ट्यूब. त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंड घेतला आहे. त्या ऑर्गॅनिक कंपाऊंडमधून ती ब्ल्यू कलरची लाईट पास झाली की ते प्लेनचं काय झालं बघ, रोटेशन झालं. दिसतंय तुला, हे बघ, दिसलं की एकाच प्लेनमध्ये असोलेट होणारी लाईट लेफ्ट साईडला ब्ल्यू कलरची, ती ग्रीन कलरच्या ट्यूबमधून पास झाली की बाहेर येणारी लाईट त्याचं प्लेन काय आहे बघ, रोटेट झालं. हे आधीचं प्लेन आहे, दिसलं. आणि आता बाहेर येणारी लाईट त्याचं प्लेन बघ, हे म्हणजे ते जे प्लेन आहे ज्याच्यामध्ये ते रेज असोलेट व्हायचे, प्लेन पोलराइज लाईट, ते ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये प्लेन पोलराइज लाईट जे आहे ते प्लेनचं काय होतं, रोटेशन. आता रेज ह्या प्लेनमध्ये असोलेट होतात, येताना ह्या प्लेनमध्ये होत होते. त्या ऑर्गॅनिक कंपाऊंडमधून बाहेर पडले की असोलेशनचं प्लेन आहे त्याचा अँगल काय झाला, चेंज. म्हणजे आधी लाईट ह्या प्लेनमधून, आधी रेज आहेत ते ह्या प्लेनमध्ये असोलेट होत होते. आता ऑर्गॅनिक कंपाऊंडमधून बाहेर आले की प्लेनचं काय झालं, अँगल चेंज झाला, ह्या प्लेनमध्ये असोलेट व्हायला लागले. म्हणजे प्लेन पोलराइज लाईट आहे त्याचं जे प्लेन आहे त्याचं झालं रोटेशन. असं जे ऑर्गॅनिक कंपाऊंड करतात दोज आर नोन ॲज ऑप्टिकल कंपाऊंड्स. म्हणून वरती अशी डेफिनेशन आहे बघ ऑप्टिकल आयसोमेरिझमची. सर्टन कंपाऊंड रोटेट्स प्लेन ऑफ प्लेन पोलराइज लाईट वेन इट पासेस थ्रू सोल्युशन ऑफ कंपाऊंड. म्हणजे याच्यामध्ये जी आपण प्लेन पोलराइज लाईट पास केली ह्या कंपाऊंडमधून ही प्लेन पोलराइज लाईट जी आपण पास केली त्या प्लेनचं काय झालं, ते प्लेन आहे ज्याच्यामध्ये रेज ऑसोलेट व्हायची ते रोटेट झालं. सर्टन कंपाऊंड रोटेट्स प्लेन ऑफ प्लेन पोलराइज लाईट. प्लेन पोलराइज लाईट ह्या प्लेनमध्ये ऑसोलेट होत होती, बाहेर आल्यावर ह्या प्लेनमध्ये ऑसोलेट व्हायला लागली. म्हणजे प्लेन आहे प्लेन ऑफ प्लेन पोलराइज लाईटचं, तेच काय झालं, रोटेट. मग असं जे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स करतात त्यांना काय म्हणायचं, ऑप्टिकली ॲक्टिव्ह ऑर्गॅनिक कंपाऊंड.
certain compounds rotates plane of plane polarized light when it passes through the solution of compound. Such compounds are called as optically active compounds and the phenomenon of rotation of plane polarized light is called as optical isomerism. ती आपल्याकडे डेफिनेशन आहे बघा. तर हे आधी समजून घे की सपोज आपल्याकडे एखादा ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे किंवा त्याचं सोल्युशन आहे, म्हणजे तो ऑर्गॅनिक कंपाऊंड आपण मेल्ट केलेला असेल किंवा त्याचं ॲक्वियस सोल्युशन असेल. ऑर्गॅनिक कंपाऊंडचं सोल्युशन हे, आणि इकडून आपण एक प्लेन पोलराइज लाईट पास केली. आपण ह्या ऑर्गॅनिक कंपाऊंडच्या सोल्युशनमधून एक प्लेन पोलराइज लाईट पास केली आणि ती प्लेन पोलराइज लाईट त्या ऑर्गॅनिक सोल्युशनमध्ये बाहेर आली आणि त्याचं प्लेन चेंज झालं रोटेशन्स, म्हणजे ज्याच्यामध्ये ते आसोलेट होत होते रेस, त्याचं प्लेन चेंज झालं. तर अशा कंपाऊंडला आपण म्हणतो ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड. आणि हा जो फिनॉमिना आहे विच कॉजेस चेंज इन रोटेशन ऑफ प्लेन पोलराइज लाईट इज नोन ॲज ऑप्टिकल आयसोमेरिझम. त्याला आपण काय म्हणतो? ऑप्टिकल आयसोमेरिझम. तर तो फंडा इकडे लिहिला आहे बघा आपण, की जे इन्स्ट्रुमेंट यूज करून हे डिटरमाइन केलं जातं की एखादा कंपाऊंड ऑप्टिकली ॲक्टिव्ह का इनॲक्टिव्ह. तर सगळ्यात पहिलं तर महत्वाचं काय की जो कंपाऊंड प्लेन पोलराइज लाईटचं प्लेन रोटेट करतो, जो कंपाऊंड प्लेन पोलराइज लाईटचं प्लेन रोटेट करतो, इट इज नोन ॲज ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड. म्हणजे एक्सपेरिमेंटली ओळखलं जातं. एखादा ऑर्गॅनिक कंपाऊंड ऑप्टिकली ॲक्टिव्ह का इनॲक्टिव्ह हे जनरली एक्सपेरिमेंटली कन्फर्म केलं जातं. त्याच्यामधून प्लेन पोलराइज लाईट पास करायची. मग तो ऑर्गॅनिक कंपाऊंड घ्यायचा कशामध्ये? तर ह्या पॅलोरीमीटर ट्यूबमध्ये घ्यायचा. त्याला कुणाला? ऑर्गॅनिक कंपाऊंडला. हे बघ, द पॅलोरीमीटर ट्यूब कंटेन्स अन ऑप्टिकली ॲक्टिव्ह सबस्टन्स, की याच्यामध्ये आपण ऑप्टिकली ॲक्टिव्ह सबस्टन्स घेतलाय आणि याच्यामधून प्लेन पोलराइज लाईट पास केली. तर ज्यावेळेस ही प्लेन पोलराइज लाईट इकडून बाहेर आली त्यावेळेस प्लेन आहे, त्याचं डायरेक्शन चेंज झालं. आधी असं होतं, आता डायरेक्शन चेंज झालं, म्हणजे ते प्लेन जे आहे पीपीएलचं ते रोटेट झालं. आणि इथे आपण त्याचा अँगल ऑफ रोटेशन डिटरमाइन करतो इकडून बघून. ही जी लाईट याच्यामधून बाहेर येते ती कितीने रोटेट झालं त्याचं प्लेन, हे आपण इकडे मेजर करतो. त्याला आपण म्हणतो ॲनालायझर. इकडे लिहिलंय बघ, ॲनालायझर. मग आता ही जी प्लेन पोलराइज लाईट आहे ती आपण ऑर्गॅनिक सोल्युशनमधून किंवा ऑर्गॅनिक कंपाऊंडमधून पास केली आणि त्याचं प्लेन रोटेट झालं, तर तो ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड. आता प्लेन कुठे रोटेट झालं? राईट साईडला का लेफ्ट साईडला? सपोज आता आपल्याला दिसतंय बघ, इथून प्लेन पोलराइज लाईट पास केली आपण आणि मग हा प्लेन कुठे रोटेट झालाय? राईट साईडला. राईट साईडला जर रोटेट झाला तर याच्या आतमध्ये जो कंपाऊंड घेतलाय त्याला म्हणलं जातं डेक्स्ट्रो रोटेटरी कंपाऊंड. त्याला काय म्हणलं जातं? डेक्स्ट्रो रोटेटरी. आणि जर लाईट लेफ्ट साईडला प्लेन पोलराइज लाईटचं प्लेन लेफ्ट साईडला रोटेट झालं, म्हणजे असं जर रोटेट झालं असतं प्लेन, इथे दाखवलंय बघ, हे जे प्लेन आहे ते इकडं गेलं, म्हणजे राईट साईडला गेलं. राईट. की when optically active compound rotates plane of PPL towards right or clockwise. When optically active compound rotates plane of PPL म्हणजे plane polarized light. When optically active compound rotates plane of PPL towards right or in a clockwise direction, it is called as dextro rotatory. It is called as dextrorotatory and denoted by small d. त्याला म्हणायचं डेक्स्ट्रोरोटेटरी कंपाऊंड आणि तो स्मॉल डी ने दाखवतात. इकडे लिहिलंय मी बघ, डेक्स्ट्रोरोटेटरी कंपाऊंड. द कंपाऊंड विच रोटेट्स प्लेन पोलराइज लाईट टुवर्ड्स राईट इज कॉल्ड ॲज डेक्स्ट्रोरोटेटरी कंपाऊंड. तर हे सगळं महत्वाचं आहे, डेफिनेशन्स वगैरे बोर्ड्समध्ये येतात बघ. द कंपाऊंड विच रोटेट्स प्लेन ऑफ पीपीएल टुवर्ड्स राईट ऑर क्लॉकवाईज is known as dextrorotatory compound, and dextrorotatory compound are denoted by small d or plus sign.
तर ते फार महत्वाचं आहे. डेक्स्ट्रो रोटेटरी स्मॉल डी किंवा कशाने दाखवतो आपण, प्लस साईनने. याचा अर्थ काय होतो की प्लेन पोलराइज लाईट आहे, त्याचं प्लेन कुठल्या साईडला रोटेट होणार आहे, राईट साईडला रोटेट होणार आहे. आणि सपोज ऑर्गॅनिक कंपाऊंड किंवा त्याचं सोल्युशन प्लेन पोलराइज लाईट लेफ्ट साईडला रोटेट करतं, लेफ्ट साईडला, तर त्याला काय म्हणलं जातं, लिओ रोटेटरी. इट इज कॉल्ड ॲज लिओ रोटेटरी. ह्या सगळ्या डेफिनेशन महत्वाच्या आहेत. द कंपाऊंड विच रोटेट्स प्लेन पोलराइज लाईट टुवर्ड्स लेफ्ट is called as Leo rotatory compound. They are denoted by L or minus sign. तर प्लेन पोलराइज लाईट राईट साईडला रोटेट झाली तर काय म्हणायचं, डेक्स्ट्रो रोटेटरी. आणि जर लेफ्ट साईडला रोटेट झाली तर काय म्हणायचं, लिओ रोटेटरी. आणि हा डी आणि हा एल लक्षात ठेवायचं, हे कसलेत, लोअर केस. लोअर केस म्हणजे स्मॉल लेटर्स. अजून पण असतं कॅपिटल डी कॅपिटल एल, ते वेगळं आणि हे वेगळं. हा स्मॉल डी आणि हा स्मॉल एल, दीज करस्पॉन्ड्स टू डेक्स्ट्रो अँड लिओ रोटेशन. दीज डी अँड एल डज नॉट हॅव एनिथिंग रिलेटेड टू डेक्स्ट्रो और लिओ, लेफ्ट और राईट रोटेशन ऑफ पीपीएल. त्याच्याशी याचा संबंध नाहीये. त्याचा कशाशी संबंध आहे ते नंतर बघू. आत्ता आपण काय लक्षात ठेवायचंय की एखाद्या कंपाऊंडच्या खाली स्मॉल डी किंवा प्लस लिहिला असेल तर त्याचा अर्थ काय होतो, हा ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड आहे. आणि हा ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड प्लेन पोलराइज लाईट रोटेट करतो टुवर्ड्स राईट हँड साईड और इन अ क्लॉकवाईज डायरेक्शन. सपोज एखाद्या ऑर्गॅनिक कंपाऊंडच्या खाली स्मॉल एल किंवा मायनस लिहिलंय, याचं मिनिंग काय होतं, this compound is also optically active and it rotates plane polarized light towards left or in anti-clockwise direction. एवढं तू लक्षात ठेवायचं. आणि जर एखादा कंपाऊंड प्लेन पोलराइज लाईट त्याचं प्लेन रोटेटच करत नसेल, इट इज ऑप्टिकली इनॅक्टिव्ह कंपाऊंड. द कंपाऊंड विच डज नॉट रोटेट प्लेन पोलराइज लाईट इज नोन ॲज ऑप्टिकली इनॅक्टिव्ह कंपाऊंड. The compound which does not rotate plane polarized light is optically inactive compound. The compound which rotates plane polarized light towards left or right is optically active compound. If the compound rotates plane polarized light towards right, it is known as dextrorotatory compound. If the compound rotates plane polarized light towards left, it is called as Leo rotatory compound. मग तुला जर म्हणलं की एखादा हा कंपाऊंड आहे एक्स, हा ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड आहे, तर सिम्पली तुम्ही त्याच्याकडे बघून नाही सांगू शकत की हा डेक्स्ट्रो रोटेटरी असेल का हा लिओ रोटेटरी असेल. हे बघून नाही सांगू शकत. डेक्स्ट्रो रोटेशन अँड लिओ रोटेशन इज ऑलवेज एक्सपेरिमेंटली डिटरमाइंड. हे एक्सपेरिमेंटलीच कळतं. तुम्ही बघून नाही सांगू शकत की एखादा कंपाऊंड डेक्स्ट्रो का लिओ आहे. हा माहीतच असेल बाबा एखादा की हा काय घेतला, मी डी ग्लुकोज घेतलंय, तर त्याचं रोटेशन कुठलं, मग ते माहीत असतं आपल्याला. तुला मी काय म्हणतोय की मी तुला म्हणलं की एक ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे हा एक्स, हा काय असेल, हा ऑप्टिकली ॲक्टिव्ह आहे, डेक्स्ट्रो का लिओ, तर तू सांगू नाही शकत. इट इज ऑलवेज हा एक्सपेरिमेंटच करायचा आणि मगच तुला कळतं की तो स्मॉल डी आहे का स्मॉल एल आहे. तर हे स्टेटमेंट फार नीट लक्षात ठेवायचं की डेक्स्ट्रो हा स्मॉल डी आणि हा स्मॉल एल, दिस डेक्स्ट्रो अँड लिओ इज ऑलवेज एक्सपेरिमेंटली डिटरमाइंड. का आता अजून असं पण असतं कॅपिटल डी आणि कॅपिटल एल, ते एक्सपेरिमेंटली नसतं. ते कशावरती डिपेंडंट आहे ते नंतर बघूया. ते याच्यावरती डिपेंडंट असतं की OH आणि NH2 कुठल्या साईडला आहेत, राईट साईडला तर डी, लेफ्ट साईडला तर एल. आता कुठले OH कुठले NH2 ते त्यावेळेस बघू आपण, आत्ता नको, आत्ता कन्फ्यूज व्हायला नको. आत्ता आपण कशाबद्दल बोलतोय, ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड विच रोटेट्स प्लेन पोलराइज लाईट टुवर्ड्स right, dextrorotatory. If compound rotates plane polarized light towards left, it is levorotatory. And this small d and small l is always
एक्सपेरिमेंटली डिटरमाइंड थिंग. हे नेहमी एक्सपेरिमेंटली डिटरमाइन करतात. आता ही जी पोलॅरिमीटर आहे हा यूज करून काढतात बघ, काय म्हणूयात आपण, स्पेसिफिक रोटेशन वगैरे. ते आता मग पुढच्या लेक्चरमध्ये बघू. हे 45 मिनिटचं झालंय, पुढच्या लेक्चरमध्ये टाकतो लगेच तुला सांगू. बाय.